महाराष्ट्राची राजधानी नागपूर सध्या एका चिंताजनक ट्रेंडमुळे चर्चेत आली आहे. शहरात किरकोळ कारणांवरनं होणाऱ्या वादातून हिंसक हल्ले आणि खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते रस्त्यावरची गर्दी, वाढलेला ताण आणि पायाभूत सुविधांची समस्या यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे. अलीकडेच लोहापूल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन दुचाकींची किरकोळ धडक झाल्यानंतर दोन्ही चालकांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की दोघांनीही एकमेकांवर हेल्मेटने हल्ला केला. मात्र पोलीस कारवाई टाळण्याकरिता दोन्ही चालकांनी तक्रार नोंदविली नाही आणि तेथून निघून गेलेत. दरम्यान यापूर्वी कपिलनगर परिसरातही अशाच प्रकारच्या वादातून एक हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी आता सीसीटीव्ही तपास आणि गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधीर भावे यांच्या मते आजकाल लोकांमध्ये मानसिक ताण, कामाचा ताण आणि आर्थिक दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीचा ताण आणि शहरात सुरू असलेली बांधकामे यामुळे लोक अधिक चिडचिडे होत आहेत. तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला आहे की रस्त्यावर वाद झाल्यास क्षणभर शांत राहावे. हेच सर्वात मोठे शहाणपण आहे. कारण एका क्षणाचा राग कधी कधी आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो.